नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. गडिंग्लज शहरातील लक्ष्मी रोडवर असणाऱ्या सुपर मार्केटजवळ महावितरणकडून डीपी बदलण्याचे काम करण्यात आले. पण ही डीपी बदलत असताना रस्त्याची खुदाई करण्यात आली. महावितरणचे काम पूर्ण झाले असले तरी तेथील कचरा, मातीचा ढिगारा, दगड, अर्धवट स्थितीमध्ये असलेले चेंबर यामुळे येथे घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या ठिकाणावरून जाताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी गडिंग्लज नगरपालिकेने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौधरी यांनी केली आहे. 4 महिने झाले त्याचं काही दुरुस्ती झालेली नाही. फक्त रस्ता व्यवस्थित करून मुरुम घालून दिलेला आहे. तर बाकीचं सगळं साम्राज्य इतकं घाणीचं साम्राज्य इतकं पसरलेलं आहे की त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे रोग भरपूर होत आहेत. डासाचं भरपूर साम्राज्य. संध्याकाळी 5 नंतर दुकानात 5 मिनिटं पण बसायचं होत नाही. कस्टमर आलेले सगळे नाकाला हात लावूनच येते. रुमाल लावल्याशिवाय तिथं फिरतच येत नाही. इतकं घाणीचं साम्राज्य साचलेलं आहे. नगरपालिकेला वेळोवेळी सांगून पण काही दुरुस्ती झालेली नाही अजूनपर्यंत. स्वच्छतागृह व्हावं, महिलांच्यासाठी वेगळं स्वच्छतागृह व्हावं आणि एक चावी व्हावी पाण्याची सुद्धा सोय नाही आहे. आम्हाला घरी जावं लागते पाणी आणण्यासाठी. ते व्हावं एवढीच माझी. स्वच्छतागृह आहेत ते अतिशय घाण आहेत. तिथे जाताना प्रत्येक नागरिक सुद्धा तोंडाला रुमाल लावल्याशिवाय जात नाही. त्याकडे इथं लक्षच नगरपालिकेत देत नाही अजिबात. म्हणजे कुणाचंच इथं लक्ष नाही आहे आणि एकदम घाणीचं साम्राज्य झालं आणि रस्ता त्वरित आम्हाला करून येण्या जाण्यासाठी चांगली सोय करून द्यावी. करत असताना सुद्धा नगरपालिकेचा थोडं सुद्धा इकडं पूर्ण दुर्लक्ष आहे. एकतर महावितरणनं खोदून डीपी शिफ्ट केली, चांगले बसवलेले पीव्ही ब्लॉक सगळे काढून टाकले. आणि आता तर अशी परिस्थिती आहे, पावसाळ्यात तर एवढी वाईट परिस्थिती होती, लोकांना जाता येता सुद्धा येत नव्हतं. आणि एकतर मुळात पार्किंगची सोय नाही. त्याच्यात आम्ही गाडीधारक सगळेजण गाड्या लावायला या बाजूला खाली करता, त्याच्यासाठी येण्या जाण्याला पण रस्ता नाही आहे. महाराष्ट्र, मी नागेश चौगले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण. आता मी आहे लक्ष्मी रोड सुपर मार्केटच्या बॅक साईडला, ज्या ठिकाणी हा रस्ता परवा गेल्या 4 महिन्यामध्ये जो डीपीचं काम झालं त्या ठिकाणी हा खोदून टाकलेला आहे. दुसरा विषय आहे, माझ्या महिला भगिनी पाठीमागे आहेत. या ठिकाणचे जे बाथरूम आहेत ती पूर्ण अस्वच्छ आहेत. त्याच्या खिडक्या, दरवाजे सगळे मोडलेले आहेत. नगरपालिकेचं याच्याकडे बिलकुल लक्ष नाही आहे. त्यामुळं आज या ठिकाणी मी येऊन याची देखरेख केली, याची पाहणी केली, तर या ठिकाणी यांची व्यथा आज मला समजून येते. मी नगरपालिकेच्या ठेकेदारांना फोन केला, त्यांनी मला 2 दिवसात करतो असं त्यांनी सांगितलंय. पण आज मी सेवांनाही पत्र दिलेलं आहे. या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की येणाऱ्या 4 दिवसामध्ये जर याचं काम झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि या सर्व गाडीधारकाच्या वतीने या ठिकाणची घाण या सेवनच्या केबिनमध्ये ओतल्याशिवाय राहणार नाही. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धमकी समजा किंवा इशारा समजा. येणाऱ्या काळात हे काम झालं पाहिजे, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे.